आज चैत्र पौर्णिमेनिमित्त सर्व बौद्ध उपासक उपासिका सर्वांना खूप खूप शुभेच्छा। संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला। असे दुःख मुक्तीचे मार्गदाता सम्यक संबुद्ध तथागत आपल्या शुद्ध पद्धतीने निर्मलेला सद्धम्म अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ अशा त्रिरत्नांना पंचांग प्रणाम। तसेच ज्यांच्या असीम त्या प्रभावामुळे आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म लाभला असे तुमच्या आमचे सर्वांचे प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार ईश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या जीवनाला समर्पित करून आज चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने इथे जमलेले बौद्ध उपासक उपासिका पंचशील विचारमांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांच्या प्रति मी मंगलमैत्री व्यक्त करतो आणि चैत्र पौर्णिमेच्या परत मंगलमय शुभेच्छा देतो। आजचा भगवंताच्या काळामध्ये प्रत्येक पौर्णिमेला फार महत्त्व आहे। प्रत्येक पौर्णिमा हा भगवंताच्या काळामध्ये खूप महत्त्वाची झालेली आहे आणि त्यामुळे शक्यतो जेव्हा जेव्हा मी या इथे असतो ती पौर्णिमा साजरी करण्याचा कशाही पद्धतीने मी प्रयत्न करत असतो। म्हणून आज ही जी पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमा या पौर्णिमेच्या निमित्ताने मी माझ्या पद्धतीने जेवढी मला माहिती त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतो। चैत्र पौर्णिमेचं महत्त्व पहिलं भृंग ऋषीच्या आश्रमात तपश्चर्या आणि दुसरं उदक रामपुत्र ऋषीकडे तपश्चर्या, तिसरं कपिल मुनीकडे शांती दर्शनाचा अभ्यास आणि चौथा जो मुद्दा आहे सुजाताची हे। आता सिद्धार्थ गौतमाचं वयाच्या 16व्या वर्षी विवाह होतो। त्या वर्षी यशोधराचं वय नेमकं 16वर सुरुवात होतो। 16व्या वर्षी त्यांचा विवाह होतो। 20व्या वर्षी शाक्य संघामध्ये त्यांचा प्रवेश होतो आणि 28 वर्षे ते शाक्य संघामध्ये राहतात आणि शाक्य लोकांचं आणि कोळीय लोकांचं रोहिणी नदीच्या वादावरून संघर्ष तयार होतो आणि त्या संघर्षामधून भगवान सिद्धार्थ गौतम 31व्या वर्षी एक ग्रहत्याग करतात। आता हा ग्रहत्याग करत असताना ते विचार मांडतात की ह्या जगातील सगळ्याचं दुःख मुक्त करायचं, सगळ्या ह्या मानवाच्या जगातून हे दुःख हे मुक्त करायचं असतं त्यांना भगवंताला सिद्धार्थांना। म्हणून ते पहिले ते असं ठरवतात की आलार कालामच्या आश्रमाकडे त्यांना जायचं असतं, परंतु मध्येच भृंग ऋषीचा आश्रम त्यांना लागल्यामुळे ते तिथे पहिला प्रवेश करतात। आता भृंग ऋषीच्या आश्रमात गेल्यानंतर तिथले जे तपस्वी लोक असतात ते सर्व त्यावेळेस बाहेर गेलेले असतात। सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी भृंग ऋषीच्या आश्रमात प्रवेश करतात। प्रवेश केल्याच्या नंतर ते एका पर्णकुटीत जाऊन बसतात आणि पर्णकुटीत जाऊन बसल्यानंतर हे लोक तपस्वी लोक सरपण फुले कुशाचे गवत म्हणजे कुरडू म्हणतो आपण त्याला, ते गवत घेऊन नेमके येतात। आल्यानंतर ते बघतात पर्णकुटीकडे तर सिद्धार्थ गौतम त्यांच्या पर्णकुटीत जाऊन बसलेला असतात। तेव्हा हे सगळे लोक जेवढे तपस्वी लोक बाहेर गेलेले असतात ते सर्व त्या पर्णकुटीकडे सिद्धार्थाकडे जातात। सिद्धार्थाकडे गेल्यानंतर सिद्धार्थांचा सन्मानपूर्वक सत्कार केला जातो। ते सत्कार झाल्याच्या नंतर सिद्धार्थही गौतम त्यांचा आदरपूर्वक त्यांनी जेवढे ऋषीमुनी आहेत त्या सर्वांचा ते वंदन करतात सर्वांना। तिथे गेल्याच्या नंतर भृंग ऋषी
तिथे काय काय शिकवतात, कसली कशी तपस्या होते, ते सर्व ती माहिती घेतात. सिद्धार्थ गौतम ही सर्व माहिती घेत असताना तिथल्या लोकांची जी तपस्या असते ती म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी असते. म्हणजे आपण आता जे दुःख वेदना सहन करतो, पुढे आपल्याला त्याचं सुखात प्राप्त होतं, असं ऋषी मुनीचं त्या तपस्येचं म्हणणं असतं. ते लोक त्यांचं आहार जो असतो त्यांच्या ग्रंथाप्रमाणे कंदमुळे, पाण्यात उगवणाऱ्या वनस्पत्या, त्या अशा त्यांचा हा सर्वांसाठी आहार असतो. पण तपस्याची जी पद्धत जी असते ती सर्व वेगवेगळी असते सगळ्यांची. सिद्धार्थ गौतम सगळ्या ठिकाणी फिरतात. काही ठिकाणी तपस्वी लोक आपले जसे दाणे टिपून खातात त्या पद्धतीने तपस्या असते. काही लोके पाण्यामध्ये राहून ती तपस्या करतात. काही लोके आपलं अन्न ग्रहण म्हणजे कमी खाऊन कोणी दुसऱ्याला बनवलेलं जेवण आणि त्या जेवण जरी उरलं तर ते जेवण आपण ग्रहण करायचं. म्हणजे असं थोडं 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 असं प्रत्येकाचं. सिद्धार्थ गौतम ह्या गोष्टी सर्व बघतात आणि ते म्हणतात की मला याच्यातलं काही समजलं नाही. कारण जी तपस्या करताय तुम्ही, जर दुःख जर पुण्याचं मूळ आहे तर हे माझ्यासारखं समजलं नाही. तरी जाताना ते सिद्धार्थ सांगतात की मला दुःखमुक्तीचा मार्ग शोधायचा आहे. ह्या जगामध्ये जे दुःख निर्माण झालं आहे त्या दुःखातून सर्वांना मला मुक्त करायचं आहे. हा जर मला मार्ग भेटला तुम्हाला तर पुढे मला तुम्ही तो सांगा. गुरु ऋषी त्या तपोवनात, कारण ते स्थळ असतं ते तपोवनाचं स्थळ असतं, त्या जेवढी माहिती आहे तेवढी ते सिद्धार्थ गौतमाला सांगतात. सिद्धार्थ गौतम तपोवनातून निरोप घेतात आणि पुढे आलार कालामच्या आश्रमात जातात. आता हा आलार कालामच्या आश्रमामध्ये तिथे सांख्य दर्शनाचा त्यांना अभ्यास करायचा असतो, तत्वज्ञानाचा. मग सांख्य दर्शनाचा अभ्यास करत असताना त्या सांख्य दर्शनाच्या अभ्यासामध्ये त्याचे मूळ पंडित जो आहे तो कपिल मुनी असतो. परंतु हे आलार कालामच्या आश्रमात असतात आणि मूळ पंडित कपिल मुनी असतो. पण तिथे ते शिक्षण घेतात आणि सांख्य दर्शन म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये सत्य गोष्टी घडतात त्या सत्य जीवनावर आधारित ते सांख्य दर्शनाचा अभ्यास असतो. आपला अहंकार, बुद्धी आणि 5 इंद्रियाने ज्या गोष्टी 24 असे तत्वज्ञान आहेत ते तत्वज्ञान तिथे त्यांना सांगितले जातात. ते झाल्याच्या नंतर परत ते समाधीचा मार्ग अवलंबतात. समाधीचं परत तिथे ते शिकतात. समाधी ही 3 प्रकारचे असते तिथे. आनापानासती ते एक ध्यान असतं आणि दुसरं ध्यान प्राणायाम म्हणून असतं आणि तिसरं समाधी म्हणून असतं. आता या सगळ्याचं आनापानासती ध्यानला या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण करतात. परंतु प्राणायाम ध्यानामध्ये परत 3 भाग पडतात. एक श्वास घेणं त्याला पूरक म्हणतात, एक श्वास रोखून ठेवणं त्याला कुंभक म्हणतात आणि एक श्वास सोडणं त्याला रेचक म्हणतात. अशा ह्या 3 पद्धती प्राणायाममध्ये येतात. ते पण शिकतात. आणि तिसरी पद्धत आहे ती म्हणजे समाधाची. तर अशा ह्या 3 पद्धती असतात. 3 पद्धतीचं ही सिद्धार्थ गौतम 3 पद्धती ते शिकतात. त्याच्यानंतर परत ते आलार काम या ऋषीने प्रश्न करतात की पुढे याच्या काही शिकण्यासारखं आहे का, पुढे काही शिकण्यासारखं आहे का. तर पुढे ते सांगतात की जेवढं माझ्याकडे तुम्हाला सांगण्यासारखं आहे एवढं शिकलं आहे. म्हणजे 7वी पायरी ही तिथपर्यंत पूर्ण होते सिद्धार्थ गौतमाची समाधी. त्याच्यानंतर पुढे उदक रामपुत्ताकडे जातात. उदक रामपुत्ताकडे जाऊन तिथं समाधीचे ते ज्ञान प्राप्त करतात. तिथं त्यांची 8वी पायरी पूर्ण होते. परत रामपुत्तकांनाही असाच प्रश्न विचारतात आणि याच्या पुढे काही शिकण्यासारखं आहे का. रामपुत्तकाचं पण परत तेच म्हणणं असतं
की जेवढं जेवढं माझ्याकडे ज्ञान आहे तेवढं मी तुम्हाला दिलं आहे. बरंचसं मी शॉर्टकटमध्ये सांगतो, खरं तर खूप मोठा आहे ते. मग पुढे ते रामपुत्रकडे निरोप घेतात आणि ते त्यांच्या असं लक्षात येतं की आता मगध देशामध्ये चांगले योगी आहे. मग ते मगध देशामध्ये जातात. मगध देशामध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे राजश्री ऋषीच्या आश्रमात जातात आणि राजश्रीच्या ऋषी आश्रमात गेल्यानंतर तिथे त्यांना परत एक ध्यानाचं ध्यान करत असतात. परंतु तिथलं जे ध्यान आहे ते फार कठीण असतं, कारण तिथली जी पद्धत आहे ती पद्धत म्हणजे श्वास रोखून ठेवून आपले मनाची आग्रता एकत्र करणे अशी ही पद्धत असते. आणि अशी ध्यान पद्धत असल्यामुळे ती पद्धत जर सुरुवात करत असताना, ते ध्यान करत असताना सिद्धार्थ गौतमाला ते कठीण का जातं, कारण ते ध्यान करत असताना कानामधून आणि डोक्यामधून टोचल्यासारख्या अशा वेदना तयार होतात. परंतु त्या ध्यानामधून पण सिद्धार्थ गौतम पार पाडतात आणि ते ध्यान पण आत्मसात करतात. पुढे असं त्यांना वाटतं की आता मी माझ्या या सगळ्या ध्यानाच्या पायऱ्या सगळ्या संपूर्ण त्या कंप्लीट केलेल्याच आहेत मी. परंतु त्यांना असं प्रश्न पडतो की मी भृगु ऋषीच्या आश्रमात गेल्यामुळे तिथं मी जी कसोटी करायची होती वैराग्याची जी, हे मी घेतलेलं नाही. कारण ते तिथं त्यांनी घेतलंच नाही, त्यांनी फक्त ते बघूनच आलेले. मग ते काय करतात, आपलं वैराग्याची जी कसोटी ज्यांनी ते स्वतःला वेदना तयार केलेल्या असतात तपस्व्याने, तसे ते स्वतःसाठी तयार करण्यासाठी ते एक ठिकाण बनवतात, शोधतात. तर ते ठिकाण असतं गयेमधील उरुवला त्या ठिकाणचं, आणि ते नेरंजा नदीच्या काठी. आणि ह्या ठिकाणी ते आपलं ठिकाण स्थळ नेमवतात आणि तिथे ती आपली वैराग्याची कसोटी चालू करतात की ते असं आपल्याला अग्रसर करतात, अशा वेदना तयार करून घेतात. खाण्यापिण्याविषयी ते 7 घरी भोजनासाठी भिक्षेसाठी जातात, परंतु प्रत्येक घरातून फक्त 2 घासाची भिक्षा घेतात. 2 घासापेक्षा जास्त भिक्षा घेत नाहीत. हा त्यांचा दिनक्रम चालल्यानंतर काही दिवसांनी हा 15 दिवस चालतो, 15 दिवसांनी 8 दिवस चालतो, 8 दिवसांनी 2 दिवसावर चालतो. असं करता करता ते खाण्यापिण्यासाठी खूप कमी आहार घेत असतात. मग काही दिवस ते फळावरती जीवन जगतात, काही दिवस त्या कंदमुळावरती जीवन जगतात आणि जेवणाचा आहार ते खूप आपला कमी घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या ज्या शरीरामध्ये जी ताकद असते, जे अशक्तपणा खूप कमी होऊन जातो. काही दिवसांनी ही वैराग्याची कसोटी एवढे ते अग्रेसर असतात, एवढे कठीण करतात की त्यांच्या ते असे एक दिवस बघतात की जेव्हा मी पोटाला हात लावतो तर माझ्या पाठीच्या कणाला दिसतो, आणि जेव्हा पाठीच्या कणाला हात लावतो तेव्हा मला पोटाला हात लागतो. असं एवढी मोठी वैराग्याची कसोटी ते करतात. परंतु ते एवढेही करून त्यांच्या हाताला दुःखमुक्तीचा किंवा ज्ञानप्राप्तीचा त्यांच्या मनाला उलगडा होत नाही. एवढी कसोटी करून पण वैराग्याची त्यांच्या म्हणण्यासारखं त्यांना वाटतं याच्यातून काहीच उत्पन्न होत नाही. शेवटी ते त्याचा त्याग करतात आणि ते त्याग केल्यामुळे नंतर अशी वेळ असे एक उरुवल्या गावी एक ग्रस्त असतो. त्या ग्रस्ताचं नाव असतं सरसेनानी. आणि त्या सरसेनानाची एक मुलगी असते सुजाता. तिला वटवृक्षाला नवस केलेला असतो, जर मला मुलगा झाला तर मी तो नवस फेडेल. आणि ते फेडण्यासाठी आपल्या पन्ना या दासीला ती सांगते की तू जा आणि वटवृक्षाची साफसफाई करून ये. परंतु ती पन्ना दासी त्या वटवृक्षाकडे जाते तेव्हा तिथं सिद्धार्थ गौतम हाडाचा पिंजरा झाल्यासारखे त्या अवस्थेत असतात. तेव्हा तिला असं वाटतंय की ही वटवृक्षा देवताच अर्पण हे झालेले आहे. मग त्या वटवृक्षा देवताच आली आहे की काय, किंवा त्या ठिकाणी अवतरली आहे
असं ती म्हणते आणि ह्या वटवृक्ष देवता आले असं म्हणून ती सुजाताला सांगते. सुजाता ती आपली स्वतःच्या हाताने खीर बनवते. ती खीर खाऊन ती खीर सोन्याच्या पात्रात आणली जाते आणि ती खीर त्या सिद्धार्थ गौतमाकडे आणली जाते. सिद्धार्थ गौतम ते सोन्याच्या पात्रात घेतलेली खीर सुपित्थ सुपितीर्थ या घाटावर जातात. ते पात्र घेऊन सोन्याचं तिथे पहिलं स्नान करतात, आंघोळ करतात. आंघोळ केल्याच्या नंतर ती खीर सुजाताला दिलेली ती प्रशासन करतात. असं म्हणतात की ती खीर 50 घासामध्ये सिद्धार्थ गौतमाने प्रशासन केलेली आहे आणि ही खीर 50 घासामध्ये प्रशासन करता थोडेसे ते ताजे तवाने होतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक शक्तिबळ निर्माण होतं. त्यांना असं वाटतं की जर जीवन जगायचं असेल आणि जर मन एकाग्र करायचं असेल तर आपल्याला आहार हा फार महत्वाचा आहे. आणि मग त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतम निरंजना नदीच्या काठी ते आपलं पात्र त्या नदीत टाकतात आणि मनामध्ये असा संकल्प करतात की हे जर पात्र सोन्याचं पात्र जर वाट्याप्रमाणे न जाता उलट प्रमाणे जर गेलं तर मला ज्ञान प्राप्त होईल असा ते दृढ संकल्प मनामध्ये ठाम ठरवतात आणि ते नेमकं तसंच होतं. त्याच पद्धतीने होतं. त्याच्यानंतर असं म्हणतात की त्या रात्री सिद्धार्थ गौतमाला 5 स्वप्ने पडलेले असतात. परंतु हा तो दिवस आहे सगळ्यात महत्वाचा चैत्र पौर्णिमेचा. म्हणून ह्या चैत्र पौर्णिमेला सिद्धार्थ बुद्धांच्या काळात फार महत्व प्राप्त झालं. असं म्हणतात की 2 भोजन सिद्धार्थ गौतमाच्या जीवनामधले फार महत्वाचे. एक सुजाताची खीर आणि दुसरं जे भोजन आहे ते पावा येथील चंदू लवार यांनी दिलेल्या भोजनाचं महापरिनिर्वाण. म्हणून चैत्र पौर्णिमेचेच काय पण प्रत्येक पौर्णिमा भगवंताच्या काळामध्ये फार फार महत्वाची आहे. म्हणून मी जेव्हा जेव्हा पौर्णिमेला असतो ही प्रत्येक पौर्णिमा साजरी करण्याच्या माध्यमातून कुठल्या ना कुठल्या 2 गोष्टी जेवढे माझ्याने होतात ते सांगण्याचा मी नेमका प्रयत्न करत असतो. म्हणून आज ही पौर्णिमा या निमित्ताने आपण साजरी केली. मला ऐकून घेतलं आणि त्यामुळे मी सर्वांचे पंचशील विचार मंचाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप तुम्हाला परत चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे माझ्या 2 शब्दाला आणि वाणीला पूर्णविराम देतो. तसेच आपल्या पंचशील विचारमांचे सन्माननीय नितीनजी बाबासाहेब हे चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने 2 शब्द संबोधले. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध